हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे कारण आजचा ब्लॉग हा ट्रॅव्हल ब्लॉग होणार आहे आणि आम्ही शिर्डीला जायचं ठरवलं आहे साईबाबाच्या दर्शनासाठी. कारण काल प्रणालीचा बड्डे होता, तर आमचा दरवर्षी ठरलेला असतं बड्डे झाला की दुसऱ्या दिवशी शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला एन्जॉय करा आजच्या. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा कारण ऑलमोस्ट आम्ही आता रेडी झालेलं, आम्ही निघतोच आहे आता. रात्री 10ची ट्रेन आहे ठाण्यावरून, तर आम्ही आता निघतोच आहे. विहांश आणि प्रणाली पण तयार झालेली आहे. विहांश तू झाला तयार बाळा? विहांश झालेला आहे तयार. हे कपडे दे, ते शूज दे, सारखा रडतो कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी. प्रणाली पण तयार झाली, सासूबाई पण तयार झाली. काय झालं बाळा, काय झालं तुला, काय पाहिजे? चला आपण जाऊ, आता निघायचं आपल्याला. रात्री 9 वाजता आम्ही ठाणे स्टेशनला पोचलो. नंतर प्रणालीला भूक लागली होती, प्रणाली गेली शॉपमध्ये काहीतरी खायला. थोडा वेळ आम्ही ट्रेनचा वेट करत होतो. फायनली ट्रेन आली 10:15 वाजता. ही आहे आमची साईनगर शिर्डी एक्सप्रेस. 10 मिनटं कम्प्लिटली ट्रेन लेट झाली होती. त्याच्यानंतर फायनली 10:15ला ट्रेन सुटली. S1मध्ये आमची सीट होत्या. आम्ही आमची सीट पकडली आणि त्यानंतर पहाटे 4 वाजता आम्ही साईनगर शिर्डीला पोहोचलो. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. फायनली सकाळी 4 वाजता आम्ही शिर्डीमध्ये पोचलो आणि त्यानंतर आम्ही साई संस्थान आश्रमात गेलो रूमसाठी. पण तिकडे रूम अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला बाहेर हॉटेलवरती रूम घ्यावी लागली. तरी सकाळी 5 वाजता आम्ही इथे पोचलो या हॉटेलवरती. फायनली इकडे आम्हाला एक रूम भेटला. असा एक रूम आहे, साधा सिंपल. सकाळी 5 वाजता रूम भेटणं थोडं डिफिकल्ट होतं, त्याच्यामुळे कसं बसं आम्ही इकडे आलो आणि फायनली हा रूम भेटला आम्हाला. असा याचा व्ह्यू आहे, असा बाहेरचा व्ह्यू आहे याचा. जास्त सुप्रीम हाय क्वालिटी नाही, पण ठीक आहे, त्यातल्या त्यात ॲटलिस्ट भेटला ते नशीब. आता आम्ही तयार झालेलो आहे मंदिराकडे जाण्यासाठी. इथून 10 मिनटाच्या अंतरावरती मंदिर आहे. इथून आम्ही आता ऑटो रिक्षा पकडीन आणि मंदिरात पोचेन 10 मिनटात. तर मंदिरात आता एंट्री केल्यानंतर तर मोबाईल अलाउड नसणार, त्याच्यामुळे मी ब्लॉग कंटिन्यू करू नाही शकणार. तर तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. झाला का तयार? विहांश झाला तयार तू? विहांश आणि प्रणाली पण तयार झाली. चला आपल्याला मंदिरात जायचं लवकर. तू झाली तयार प्रणाली? चला जाऊ आता आपण. चला रेडी, चलो चलो. लय झाला ॲटिट्यूड, बोलत नाही. हां हॅलो बघो. हॉटेलपासून आम्ही शेअर ऑटो करून आम्ही मंदिराजवळ पोचलो. जवळजवळ 2 किलोमीटर लांब त्या हॉटेलपासून आपल्या मंदिराचा डिस्टन्स होता. 20 रुपये पर सीट असं तिकडे चार्ज आहे ऑटो रिक्षाचा. आणि तिथून आम्ही जवळजवळ 11:30 पावणे 12 वाजले आम्हाला मंदिराजवळ पोचायला. तर हे आहे मंदिराचं मेन गेट, फ्रंट गेट. ओम साईराम. फायनली आम्ही मंदिराजवळ पोचलो आहे. तर मंदिराजवळ आम्ही आता एंट्री करतो. इकडून मंदिरामध्ये आम्ही एंट्री करतो आहे. खूप मस्त साईबाबाची मूर्ती बाहेर फ्रंटच्या गेटलाच लावलेली आहे. आतमध्ये मोबाईल लॉकरमध्ये आम्हाला सबमिट करावं लागेल, तर मी आतमध्ये ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकणार. ओम साईराम. साईनाथ महाराज की जय. साईबाबांचं दर्शन घेतलं, मन एकदम प्रसन्न झालं, खूप छान वाटलं. दुपारी पावणे 12 वाजता आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये उभे होतो. दर्शन होईपर्यंत जवळजवळ 4 वाजले आम्हाला. त्यानंतर काही फोटोज आम्ही तिकडे घेतले, खूप छान फोटोज आले. शिर्डी दर्शनाचा पुन्हा एकदा खूप चांगला अनुभव मला मिळाला, कारण ही आता माझी दुसरी व्हिजिट होती दर्शनासाठी आलेलो. त्याच्यानंतर दर्शन घेऊन आम्ही तिकडून निघालो भोजनालयाकडे. तिथून आम्हाला कुपन देण्यात आलं, जिथून दर्शन घेऊन आम्ही 7 नंबर गेटमधून बाहेर पडलो. कारण इकडे या भोजनालयाच्या इकडे गेटजवळ एक काउंटर होता अगोदर, तिकडे अगोदर कुपन द्यायचे, ते कुपन आता बंद करण्यात आलेलं आहे.
आता आम्ही आलो आहे भोजनालयात कुपन घेऊन. कुपन भेटला का तुला? दर्शन करून निघालो आम्ही आणि आता भोजनालयात आलो आहे. ते थोडासा प्रसाद घेऊन परत निघणार निवासस्थानाकडे. प्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही रूमवरती गेलो. त्यानंतर रात्री 8-8:30च्या दरम्यान आम्ही सहज फेरफटका मारण्यासाठी म्हणून आम्ही शिर्डीचा जो मेन रोड आहे त्या मेन रोडवरती आम्ही रात्रीचे वाईब्स पाहण्यासाठी गेलो. खूप छान वाटत होतं. शिर्डीचा रात्रीचा जो क्लायमेट होता तो खूप छान वाटत होता. आणि आजचा ब्लॉगचा एंड मी इकडेच करत आहे. ब्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला, साईबाबाचं दर्शन यात्रा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्रत्येकाने कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. गुड नाईट. बाय बाय.